हरी ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजा साक्षीणतेची फळ नाव धड करा सहस्त्र नामाची जे भव सिंधू सिथडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजा साक्षीणतेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामवाने नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजा साक्षीणतेची फळ महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरी काय धातु मुनिद्रयी समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आ पांडुरंगा करू प्रथम नामन गण गण गणात बोते पांडुरंगा करू प्रथम नामन राम कृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नामन गण गण गणात बोते पांडुरंगा करू प्रथम नामन राम कृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नामन गण गण गणात बोते पांडुरंगा करू प्रथम नामन राम कृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नामन गण गण गणात बोते पांडुरंगा करू प्रथम नामन राम कृष्ण हरी दुसरे चरण संतांची चरण संतांची दुसरे चरण संतांची चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार गण गण गणात बोते त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार रामकृष्ण हरी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार गण गण गणात बोलते त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार राम कृष्ण हरी हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं बहुज तेजस्फुरति प्रदेशं विधेन्द्रादिदैवैस्तदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार सोपणदेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी दिवंचे आदत्रे जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथांसे दिदला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या मस्तक हे पायावर करी संतांच्या भीष्म द्रोण तटा जय जथ जला गांधार नीलोत्पला शल्ये ग्रहवती कृपेन वहनी करणे न वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधना
वर्तिनी सौतीर्ण खलो पांडवे रणनदी केवर्तक केशवः अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पास सदा रहो रघुपति के दास राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हो कपीस तिहु लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हो कपीस तिहु लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय हरी कैलासराना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मृटी जडाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः हरी ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळा विढल विढल बोला कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यश्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांच्या उद्धाराकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचवेद निर्माते महाराष्ट्र भूषण नोहे नोहे तर वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे सकल कंठभूषित ज्ञानेश प्रिय साधू देवमान्य संत संत मान्य संत आणि जगदमान्य संत असणारे श्रीमंत तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा तुम्हा सर्वसामान्य जीवाला नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर नेमकी जोडी कोणती करावी हे फलासह सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विढाल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज तुम्हा सर्वसामान्य जीवाला सांगतात बाबा रे ऐसी जोडी करा काय करा रामकंठी धरा रामाला कंठामध्ये धारण करा मग काय फायदा होईल जेने चुके फेरा गर्भवास गर्भवासातून मुक्तता प्राप्त होईल महाराज का नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ या संसारामध्ये सगळं नाचकय म्हणून देवाचं चिंतन करा मग पर्याय नाव धैड करा सहस्त्र नामाची जे भव सिंधू सिथडी पावे साधकाला सांगितलं बाबा रे नाव तयार कर जी भव सिंधू पार करू शकेल कोणाची जगाच्या मालकाच्या नावाची बरं ठीक आहे लोकांना पटलं लोक म्हणले महाराज ठीक आहे आम्ही देवाचं चिंतन करू रामाला कंठामध्ये धारण करू कारण हा संसार नाशिवंत आहे देवाच्या नावाची नाव तयार करू म्हणजे बहुसागर पार करता येईल पण ऐका ना एवढं सगळं केल्याच्या नंतर जर काळ घेण्याकरता आला तर काय करायचं तुकोबाराय सांगतात जे नामचिंतन जीवनभर केलं त्याचे बाण तयार करायचे आणि काळाला मारायचे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे कारण नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ हा अभंगाचा सरळ भावार्थ माझ्या मतीप्रमाणे विढल
वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने तुम्ही आम्ही या पवित्र धर्ममंडपामध्ये किम कारणास्तव जमलेलो आहोत आपल्या श्री क्षेत्र रवडजी तालुका कळवण जिल्हा नाशिक या नगरीमध्ये चालत असला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष 16वे आणि या 16व्या वर्षाची 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा परम भाग्याने माझ्यापर्यंत आली. हरिभक्तपरायण विजयजी महाराज काळे यांच्या संपर्कातून इथपर्यंत येण्याचा योग. खरं तर मी भाग्यवान आहे की हे सुंदर गाव आहे. सुंदर गावाचं दर्शन मला झालं. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे तुमच्याकरता. अगदी मंदिर लांब आहे पण तरी सुद्धा परमार्थप्रेमी लोक इथपर्यंत आलेले आहेत. ऐका, जगाचा मालक भाव पाहत असतो महाराज. ऐका, तुमचा भाव आहे आणि भावाने हे सुंदर सप्ताहाचं नियोजन आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गुणजन मंडळींच्या उपस्थितीमध्ये चालत असला हा सप्ताह. त्याचबरोबर हरिभक्तपरायण गुरुवर्य मोहनजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर या ठिकाणी जेवढे गुरुजन मंडळी आहेत ते सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. गुरुवर्य कीर्तन ऐकतायत आणि शिष्याने कीर्तन करावं अशी वेळ आलेली आहे. जणू माझं बोर्डाचाच पेपर आहे आज. ऐका, अगदी गोळ त्या ठिकाणी गायक वादक मंडळी आहेत. व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण विजयजी महाराज, त्याचबरोबर विनेकरी हरिभक्तपरायण दिगंबरजी महाराज गांगुर्डे, गायनाचार्य हरिभक्तपरायण दिगंबरजी महाराज चिकसेकर, त्याचबरोबर हरिभक्तपरायण मयूरजी महाराज तरवाडेकर, ज्ञानेश्वरी पारायण चालक मोहनदासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटीवादक हरिभक्तपरायण रावसाहेब महाराज आणि पखवाजावर सुंदर थाप हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू पावभाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अप्रतिम साऊंड सिस्टीम ज्यांचे आहे असे दिगंबर महाराज प्रेमानंद महाराज साऊंड सिस्टीमवर दिगंबर महाराजांचं नाव आहे. प्रेमानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे नियोजन करणारे सदाशिव महादेव मंदिर रवळजी तालुका कळवण जिल्हा नाशिक समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने ही सुंदर अशी कीर्तनाची सेवा आहे. बघा, मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते ताई हो, महाराष्ट्रामध्ये भरपूर गाव आहेत, भरपूर तालुके आहेत, भरपूर जिल्हे आहेत, पण प्रत्येका गावाला कीर्तन होईल याची शाश्वती नाही. प्रत्येका गावाला सप्ताह होईल याची सुद्धा शाश्वती नाही. आपण भाग्यवान आहेत, पुण्यवान आहेत. एवढा भव्य दिव्य सप्ताह या ठिकाणी चालू आहे. ही जी मंडळी ना ताई हो तुमच्या गावाला लाभलेली, खरं तर ही गायक वादक मंडळी कुणाच्या स्वप्नात सुद्धा जात नाही. तुम्ही भाग्यवान आहेत, तुमच्या घरापर्यंत आले आणि भव्य दिव्य अगदी भगवान परमात्म्याची कृपा असावी लागते तेव्हा माता सरस्वती कंठामध्ये विराजमान होते. अगदी गुरुवर्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या मंडळींचं कौतुक एका वाक्यामध्ये करते बघा. ऐका, इंद्राचंद्रासारखे वाजवणारे आहेत. ऐका, इंद्राचंद्रासारखे वाजवणारे आहेत, गंधर्वासारखे गायन करणारे आहेत. ऐका, साक्षात तुकोबारांसारखे विणेकरी आहेत. लक्ष देऊन ऐका बरं का. इंद्राचंद्रासारखे वाजवणारे आहेत, गंधर्वासारखे गायन करणारे आहेत, साक्षात तुकोबारांसारखे विणेकरी आहेत, राजा परीक्षितीसारखे तुम्ही श्रवण करणारे आहात. फक्त सांगणारा शुकदेव नाहीये, तेवढं ध्यानात असू द्या. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांच्या सहकार्याने हे भव्य दिव्य सप्ताहाचं नियोजन आहे. बघा, मी सांगत होते तुम्हाला प्रत्येका गावाला सप्ताह होत नाही. गावात सप्ताह होण्याकरता, गावामध्ये कीर्तन होण्याकरता, ज्ञानयज्ञ सोहळा होण्याकरता सगळ्यात अगोदर गाव पवित्र असलं पाहिजे. काय? गाव पवित्र. दुसरं, गावात राहणारे लोक पवित्र. आणि तिसरं, त्यांची बुद्धी पवित्र. पहिलं काय? गाव पवित्र. दुसरं, गावात राहणारे लोक पवित्र. आणि तिसरं, त्यांची बुद्धी पवित्र. या तिघांचा मेळ झाला की तेव्हा कीर्तनी सप्ताह होत असतो. ज्यांचं नियोजन आहे खरं तर त्यांना अगदी मनापासून धन्यवाद म्हणे, कारण सप्ताहाचं नियोजन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. बघा, ऐका, मातीने मातीवर माती हा शब्द लिहिणं सोपं असतं. ऐका बरं का, मातीने मातीवर माती हा शब्द लिहिणं सोपं असतं, परंतु पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं. तुम्ही प्रयत्न करून बघा. ऐका, मातीने मातीवर माती हा शब्द लिहिणं कठीण असतं, सोपं असतं, आणि पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं. ज्या प्रकारे पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं ना, तसं सप्ताहाचं नियोजन करणं कठीण असतं. समस्त कठीणांना तोंड देऊन सगळ्यांना अगदी मनोभावे या ठिकाणी आमंत्रण दिले आणि सगळे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आजची कीर्तन सेवा खरं तर ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फेच आहे. आणि ज्यांच्याकडे संत भोजनाचा कार्यक्रम होता असे असणारे परमस्नेही परमादरणीय हरिभक्तपरायण शिवाजी दामू भालेराव, त्याचबरोबर सौ यमुनाबाई भिका कापडणे यांच्याकडून ही कीर्तनाची आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम, संत भोजनाचा कार्यक्रम होता. अगदी सुंदर जेवण होतं आणि ज्यांच्याकडे आम्ही थांबलो ते सुद्धा अगदी सुंदर परिवार आहे. ऐका, सांगण्याचा हेतू माझा ऐका, भाग्यामध्ये नसेल, पुण्य साठा नसेल तर ह्या गोष्टी घडत नाही. बघा, आपल्या गावामध्ये एवढीच लोकसंख्या आहे का?
नाही, भरपूर लोक राहतात. मग काही लोक इथपर्यंत का आले नाही? ऐका, इथपर्यंत येण्याकरता देवाचं भजन करण्याकरता भाग्य पाहिजे, पुण्य पाहिजे. अरे जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान परमात्मा हर किसी का सपना पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. जे भाग्यवान आहेत, जे पुण्यवान आहे, ज्यांचं पुण्याचं गाठोड आहे बघा, बँकेमध्ये पैसे ठेवल्याशिवाय व्याज मिळत, ठेव ठेवल्याशिवाय व्याज मिळत नाही, तसं आपली काहीतरी ठेव असावी देवाकडे. परमाने महाराज बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. कसे दादा, माणसाच्या जीवनामध्ये एखादी साधी गोष्ट प्राप्त झाली ना की माणूस भाग्य समजत असतं बघा. एकाला विचारलं, दादा तुम्हाला नोकरी कशी लागली हो? तो म्हणतो, ताई ऐका ना, माझ्यासारखा ढ विद्यार्थी अख्ख्या तालुक्यामध्ये नाही, पण माझं काहीतरी पुण्य फळास आलं, भाग्य उदयास आलं की मला नोकरी लागली. बघा, नोकरी लागले तरी भाग्य समजणारा माणूस आहे. एक व्यक्ती नाशिकला चाललाय, टू व्हीलरने म्हणा फोर व्हीलरने म्हणा, जात असताना एका भारदस्त ट्रकने त्याला धडक दिली आणि धडक दिल्याच्या नंतर अगदी ॲम्ब्युलन्समध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात आणि हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर गावातले काही लोक भेटण्याकरता जातात. ते विचारतात, दादा कसं आहे, तुला बरं आहे का? तो म्हणतो, दादा अहो ऐका ना, अगदी भारदस्त ट्रक होता, उसाने भरलेला होता हो, माझ्या अंगावरून आला, वाचण्याचा 1% सुद्धा चान्स नव्हता, पण माझं काहीतरी पुण्य फळास आलं, भाग्य उदयास आलं की माझा जीव वाचला. बघा, माणसाच्या जीवनामध्ये साधी गोष्ट प्राप्त झाली, माणूस भाग्य समजत असतो. नोकरी लागली तरी भाग्य समजत असतो, जीव वाचला तरी भाग्य समजत असतो. याच्या पलीकडे जाऊन सांगते, काही काही बद्दर असेत म्हणतात, ताई सध्याच्या पिढीत पोरी भेटत, मी भाग्य आहे, मला चांगली पत्नी मिळाली. ऐका, नोकरी लागण्याकरता भाग्य, जीव वाचण्याकरता भाग्य, चांगली छोकरी मिळण्याकरता जर भाग्य असेल तर देवाचं चिंतन करण्याकरता सुद्धा भाग्य लागत असतं. ज्याच्या भाग्यामध्ये ज्याचं पुण्याचं गाठोड आहे, तुकोबराय सुंदर वर्णन करतात. तुका म्हणे होता ठेवा, काहीतरी तुमचा ठेवा होता देवाकडे ठेवलेला आणि ते भाग्याने तुमच्यापर्यंत आलंय. बघा, भाग्यवान लोक आहेत, पुण्यवान लोक आहेत तुम्ही, की तुमच्या भाग्याने पुण्याने या भव्य दिव्य सप्ताहाचं नियोजन आणि आमच्यासारख्या कीर्तनकाराने यावं, तुम्हाला ज्ञान देण्याचं कार्य करावं. ऐका, अभंग तुकोबराय महाराजांचा आहे. कोण तुकोबराय? ऐका, भक्ती ज्ञान वैराग्य गुरुनिष्ठा शांती आणि अस्तित्व हे वारकरी संप्रदायाचे मूलभूत तत्व आहेत. कोणकोणते? भक्ती ज्ञान वैराग्य गुरुनिष्ठा शांती आणि अस्तित्व हे वारकरी संप्रदायाचे मूलभूत तत्व आहेत. आणि तत्वांपैकी वैराग्याचं खातं ज्यांनी सांभाळलंय ते तुकोबराय. बघा, सोपं करून सांगते. हा ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय, ज्ञानेश्वरी, चांगदेव, पासष्टी, अमृत अनुभव, हरिपाठ सारखे ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर येतात. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय, अगदी ज्ञानाचा सागर ज्यांना म्हणावं, ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर असणारे ज्ञानोबराय. बघा, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय, शांती म्हणलं की नाथबाबा. एवढी शांती जीवनामध्ये होती की क्रांती झाली. जगाच्या मालकाने 36 वर्ष त्यांच्या घरी कावडीने पाणी भरावं, एवढी ताकद निर्माण झाली. कशामुळे? शांतीमुळे. बघा, येवण अंगावर 100 वेळा थुकला तरी नाथबाबा म्हणतात, बाबा बरं झालं तू माझ्या अंगावर थुकला, मला पवित्र गोदावरी मैयाचे स्नान झाले 108 वेळा 100 वेळा. ऐका, एवढी शांती त्यांच्या जीवनामध्ये आहे ते नाथबाबा. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय, शांती म्हणलं की नाथबाबा, भक्ती म्हणलं की रामदेव. एवढी भक्ती जीवनामध्ये होती. फिरविले राऊळ जगामध्ये ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला,
नोहे हा सामान्य महिमा संतांचा 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 अगदी सुंदर गायन केलं बघा ताई हो. टाळ्या वाजवायच्या म्हणल्यावर टाळ्या वाजवत जा बरं का, आणि थोड्या हळू वाजवत जा, वाजवायला पैसे लागत असतात. ऐका, टाळी वाजवली पाहिजे बघा. माझ्या कीर्तनात प्रत्येक व्यक्तीने टाळी वाजवलीच पाहिजे. माझ्या नावे प्रत्येक कीर्तनात ऐका, जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ती उदार मनाची असते. ऐका, जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ती उदार मनाची असते, जी हळू वाजवते ती कंजूस मनाची असते. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय बनायचं बघा. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबर आहे, शांती म्हणलं की नाथ बाबा, भक्ती म्हणलं की नामदेव आहे, तसं वैराग्य म्हणलं की तुकोबा. एवढा वैराग्य जीवनामध्ये होतं. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत वजाळ अग्नी जैसा. ऐका, एवढा वैराग्य जीवनामध्ये निर्माण झालं. मग साधकांना विचारलं, महाराज ठीक आहे तुम्ही आम्हाला सांगतात देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, पण का हो देवाचं भजन करत असताना, देवाचं चिंतन करत असताना तुम्ही काय केलं? तुकोबरे सांगतात, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. ते तुकोबर आहे. संसाराला शून्य घातलं आणि जगाच्या मालकाचं चिंतन केलं नाही का? ते तुकोबर आहे. सर्वसामान्य जीवाला सांगतात, बाबा रे देवाचं चिंतन करा. ऐका, सांगणारे अधिकारी तुकोबर आहे महाराज आहेत. आणि सांगता आपल्याला आहे बघा, जगामध्ये सांगणारे भरपूर लोक आहेत, ऐकणारे सुद्धा भरपूर आहेत, पण ऐका, सांगताना जो व्यक्ती सांगतोय तो का सांगतोय, कशासाठी सांगतोय आणि कोणाला सांगतोय हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सांगणारा व्यक्ती अधिकारी आहे का, सांगणं त्याचा अनुभवाचं आहे का, आणि सांगणं आपल्या हिताचं आहे का, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. ऐका, तुकोबाराय महाराज सर्वसामान्य जीवाला सांगतात, कारण तुकोबाराय महाराजांचा अधिकार आहे बघा. म्हणतात अधिकाराशिवाय बोलू नये, अधिकार तैसा दावेला मार्ग चालत आहे मग कडो येते. ऐका, अधिकार नसेल तर बोलायचं नाही. ऐका, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीमाळ नाही त्याने भजनी मंडळच्या टीका काढायच्या का? बोला बोला बोला, बोलतात ना. इकडं तुम्हाला काही टेन्शन आहे का, काही ताण, कपाशी खराब झाली का, इकडं काय असतं, कांदे, कांदे खराब झाले का? आता कांद्याला तर भावाला आहे, तुम्ही तर खुश असलं पाहिजे. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर टवटवीत फुलासारखं यायचं, कारण जगाच्या मालकाला सुकलेले फुल आवडत, टवटवीत फुल आवडतात बरं का. असं फ्रेश बसा. तुम्हाला काही ताण आहे का ताय हो? टेन्शन घ्यायचं नाही. बोला बोला बोला, टेन्शन घ्यायचं, ताण घ्यायचा, टेन्शन घ्यायचं, ताण घ्यायचा नाही. उद्यापासून घरात काम करायचं. शाबास, असं करू नका. घरात कामही करा, भगवंताचं चिंतन आहे का बघा. सांगणारा व्यक्ती अधिकाराचा असला पाहिजे. अधिकार असेल तर बोलायचं. बघा, मला बोलणारे लोक फार आवडतात बरं का. कीर्तन एकट्याने करायचं नसतं. तुम्ही बोलणार तेव्हा मी तुम्हाला प्रत्युत्तर देणार, बरोबर आहे ना? हा, ऐका, आणि तुम्ही आज चिंता करू नका, मी तुमच्या वार्डातून उभी आज, बरोबर आहे ना? हा,
तुम्ही सुद्धा महिला, आम्ही सुद्धा महिला. ऐका, सांगण्याचा अर्थ ऐकून घ्या. सांगणारा व्यक्ती अधिकारी असेल तर ऐकून घ्यावा, अधिकार नसेल तर बोलू नाही. बघा, बाप मुलाला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण. अगदी गोड दृष्टांत ऐका बरं का. बाप मुलाला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण. मुलगा जातो, बिडी धरतो आणि चुलीजवळ नेतो. चुलीजवळ नेल्याच्या नंतर बापापर्यंत येईपर्यंत ती बिडी विझून जाते. बाप म्हणतो येड्या मूर्खा, साध्या जीवनामध्ये बिडी पेटवता आली नाही, पुढे काय करणार आहेस? मुलगा म्हणतो मला चॅलेंज. आताची पिढी फार शार्प आहे महाराज, ऐकून घेत नाही. ऐका, मला चॅलेंज. ते पोरग परत बिडी धरतं, चुलीवर नेतं, मग विझूच देत नाही. आता बिडी अशी गोष्ट ओढल्याशिवाय पेटत, बिडी ओढायला तोही सुरुवात करतो. बघा, ऐका, बाप पाहतो आणि म्हणतो बाड्या बिडी ओढतोस. स्वतः हातामध्ये बिडी घेतो. बिडी ओढताना मुलाला सांगतो बाळ्या बिडी पिऊ नये, त्याच्यामुळे शरीराचा नाश होतो, अनेक प्रकारचे रोग होतात, बिडी प्यायची नाही. असं कोण म्हणतं? आपण तर पोरग हुशार असतं बाबा. तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही सोडून द्यायला तयार नाही, आणि मला सांगतात बिडी पिऊ नये. ऐकेल का हो पोरग? बापाला जर असं वाटत असेल की मुलाने ऐकलं पाहिजे, तर बापाने आपल्या जीवनामधून बिडी नावाचा शब्द काढून टाकला पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. बरोबर आहे का? नाही, बिडी सिगरेट पासून लांब राहिलं पाहिजे. बघा, ऐका, प्रमाणे येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. घराचा करता चांगला असला की घर चांगलं असत असतं. गावाचा करता चांगला असला म्हणजे गाव चांगलं असतं. राज्याचा करता चांगला असला म्हणजे राज्य चांगलं असतं. आणि देशाचा करता चांगला असला तेव्हा राम मंदिर बनतं. बरोबर आहे ना? ऐका, सांगणारा व्यक्ती अधिकाराचा पाहिजे, अधिकार नसेल तर बोलू नाही. तू म्हणाल ताई तुकोबाराय महाराजांचा काय अधिकार आहे? ऐका, तुकोबाराय महाराज सांगतात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. येरानी भावा भार माथा, येरानी भावा भार माथा, भार माथा, येरानी भावा भार माथा, तो अर्थ आम्हासीच सांगतात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. हेरांनी भावा भार माथा. वेदाचा अर्थ आम्हाला विचारा, इतरांनी ओझवायचं काम करा. एवढ्या अधिकार संपन्न तुकोबाराय महाराज. बघा, ऐका, सांगत असताना व्यक्ती अधिकारी असला पाहिजे. बरं, नुसता अधिकारी असून चालत नाही, त्याचं सांगणं त्याच्या अनुभवाचं सुद्धा असलं पाहिजे. बघा, अनुभव असेल तर बोलावा, नाही तर बोलू नये. ऐका, इकडे येत असताना आम्ही इकडे मागे विचारलं कळवणला, म्हटलं दादा रवळजी जायचंय, कसं जाऊ? ते दादा म्हणले ताई असं पुढे जा आणि पुढे बघ रवळजी गाव लागेल. म्हटलं दादा तुम्ही कधी या रस्त्याने गेलेत का? म्हटले नाही. आता मी त्याचं ऐकून घेतलं नाही महाराजजी. पुढे आलो आणि एकाला विचारलं, म्हटलं दादा रवळजी कसं जायचं? म्हणलं ताई तू असं खाली जा. म्हटलं रस्ता कसा आहे? चांगला आहे म्हणले. म्हटलं थोडाफार खराब आहे म्हणले. म्हटलं तुम्ही कधी गेलेत का? म्हणजे ताई माझी सासरवाडी आहे तिथली. म्हटलं हे खड्डे तुमच्यामुळेच पडले का मग जाऊन येऊन? नाही ताई तसं काय नाही, पण तुम्ही नक्की जा, हा रस्ता रवळजीला जातो. आता ऐका, पहिल्याचं मी ऐकून घेतलं नाही कारण त्याच्या अनुभवाचं नव्हतं. दुसऱ्याचं ऐकून घेतलं कारण त्याची सासरवाडी होती. ऐका, अनुभव आहे आणि म्हणून त्याचं ऐकून घेतलं. मग तुकोबाराय महाराजांना साधक विचारतात बाबा हो, ऐका, तुकोबाराय महाराजांना विचारतात बाबा तुमचा काय अनुभव आहे? तेव्हा तुकोबाराय सांगतात हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. तुका म्हणे चाखोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. अनुभवाने
ते झालो, इच्छा केली ते पावलं. खरं तर अगदी छान वाटतंय ऐका. तुकोबाराय महाराजांचा अनुभव आहे. ज्याचा अनुभव असेल त्याने बोलावं, ज्याचा अनुभव नाही त्याने बोलवू नये. तुकोबाराय महाराज सांगतात माझा अनुभव आहे. अहो संतांचा अवतार आपल्या उद्धारा करीत आहे. आपण ज्या अडणारी भटकलो आहे, जे रान आहे त्या रानामध्ये आपण भटकलो, योग्य मार्ग आपल्याला सापडला नाही आणि म्हणून संतांचा अवतार झाला. त्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, दाखवला आहे. त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे, कारण त्यांना अनुभव आहे. या मार्गाने आपण जर का गेलो तर आपला नक्कीच फायदा होईल. बघा संतांचा अवतार आपल्या उद्धारा करतच असतो. बघा आता तुम्हाला प्रश्न पडेल ताई, अवतार शब्द म्हणजे नेमकं काय? बघा सर्वसामान्य संसारामध्ये अवतार शब्द वेगळा आणि संतांच्या भाषेमध्ये अवतार शब्द वेगळा. आपला जन्म होतो संतांचा अवतार होतो. ऐका, आपला होतो जन्म संतांचा अवतार होत असतो. बघा आता अवतार शब्दाचा विचार आपल्या भाषेत केला तर एखादं 4-5 वर्षाचं लेकरू असतं, ते मातीमध्ये खेळायला गेल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर आई त्याला म्हणते बाबो काय अवतार केला. बरोबर आहे ना? हा अवतार वेगळा आणि संतांचा अवतार वेगळा. बघा ऐका, तृतरती हा व्याकरणातला धातू आहे. ऐका, तृतरती हा व्याकरणातला धातू आहे, त्याला आव हा उपसर्ग लागला, मग झालं अवतरती. तृतरती म्हणजे तरणे आणि अवतरती म्हणजे खाली येणे. आहे ते पद सोडणे आणि खाली येणे. संतांचा अवतार झाला. वैकुंठवासी, वैकुंठामध्ये राहणारे संत, त्यांचा अवतार भूमीवर झाला आणि सर्वसामान्य जीवाला अनुभवाने सांगतात बाबा रे देवाचं चिंतन करा. म्हणजे तुकोबाराय महाराज काय आहेत? अनुभव आहेत. बघा अधिकारी तुकोबाराय महाराज आहेत, अधिकारी अनुभवी सुद्धा आहेत. बरं नुसता अधिकारी आणि अनुभवी असून चालत नाही, सांगणं हिताचं असलं पाहिजे. आणि ताई हो, हिताचं सांगत असताना वयाचा विचार करू नये. ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. अजूनही 80 वर्षाची लोक झाली पण त्यांना ज्ञानेश्वरी कळत नाही. वयाचा आणि हिताच्या सांगण्याचा अगदी आपण सामना लावू शकत नाही. अगदी लहान मुलगा असला आणि त्याचं सांगणं जर हिताचं असेल तर आपण ते ऐकून घेतलं पाहिजे. आता बघा भव्य दिव्य सप्ताहाचं नियोजन आहे. शेवटच्या दिवशी गावातले काही दादा असतील पुढारी, त्यांचे आपण स्वागत करत असतो. आल्याच्या नंतर एखाद्याने सांगावं तरुण दादाने की महाराज दादा तुम्ही नियोजन करतात पण ऐका ना, ह्या वर्षी सप्ताहाच्या शेवटी गावातल्या पुढारी लोकांचं स्वागत न करता आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढे वीर शहीद झाले आहेत त्यांच्या आई वडिलांचा सत्कार आपण करूया. केवढं चांगलं असेल हो. हा जर त्यांचं सांगणं आपल्या हिताचं आहे आपण ते ऐकून घेतलं पाहिजे. बघा वयाचा अधिकार, वयाचा आणि हिताचा काही संबंध नसतो. बघा ऐका, आता मी वयाने लहान आहे, इथे बसलेले काही व्यक्ती जे आहेत ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, महाराजजी श्रेष्ठ आहेत, पण ऐका माझं सांगणं जर हिताचं असेल तर ते सुद्धा ऐकून घेत आहे. ऐका, जीवनामध्ये बहिणीचं सांगणं हिताचं असेल तर भावाने ऐकलं पाहिजे, भावाचं सांगणं हिताचं असेल तर भावाने ऐकलं पाहिजे आणि पत्नीचं सांगणं हिताचं असेल तर पतीने ऐकलं पाहिजे. बरोबर आहे ना? पत्नी सुद्धा हिताचं सांगते. महाराज कधी रात्रीचे 12 वाजले, दोघीच्या दोघी एका खोलीत गेले, ती म्हणते का हो तुमच्या भावाकडे बघावं त्याच्या इस्त्रीचे काठ मुळत नाही आणि तुमच्याकडे बघावं तर तुमचं मढ नेहमी शेतामध्येच असतं. किती कष्ट करतात तो, किती राबले तरी हिस्से 2च होणार आहे, वाटे 2च होणार आहे, गुंठा सुद्धा वाढून मिळणार नाही. माझं येडीचं गेलं आयुष्य सांगून सांगून मी म्हणते पोरांकडे बघा आणि वेगळं सांगितलं तरी किती खुल्ल्या. बघा या म्हणतील 4-5 वर्ष ह्याच ताईंना आणा बा, म्हणजे आता तरी यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. दादा हो असं जर का ह्या सांगत असतील तर यांचं ऐकायचं नाही, हे हिताचं नाही. बघा पण आपली पत्नी जर सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, दारू पिऊ नका, याच्यामुळे शरीराचा नाश होतो, संसाराची हानी होते, लेकरांचं शिक्षण होत नाही. बघा आपल्या संसाराची राख रांगोळी झाली, गावामध्ये तुम्हाला कोणी मान देत नाही, ही दारू पिऊ नका. पाहुण्या रावळ्यामध्ये तुम्हाला मान नाही, अहो सप्त्याच्या प्रांगणापर्यंत सुद्धा तुम्हाला कोणी येऊ देत नाही. ऐका माझं हे सांगणं पत्नी जर कळवळीने सांगत असेल ना तर ते सांगणं आपल्या हिताचं आहे, आपण ते ऐकून घेतलं पाहिजे. काही लोक ऐकत नाही महाराज, ते सांगतात ताई तुम्हाला काय माहिती या रसाचं पान केल्यानंतर काय आनंद मिळतो. दादा हो तुम्हाला रसाचंच पान करायचं ना, ब्रह्मरस घेई खाडा ते नाही पिढा, ही दारू पासून दूर राहा महाराज. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. ऐका एवढा सुंदर नरदेह प्राप्त झाला, ही दारू पिऊ नका महाराज. अरे जाम पे जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी. ऐका जाम पे जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का जिंदगी सवर जाएगी. देवाच्या नामचिंतनाचा प्याला घ्या, आपणही घेतो महाराज, ब्रह्मरसाचा ना घेता सोमरसाचा घेतो. बरोबर आहे ना? ते टाळलं पाहिजे. बघा ऐका सांगणं हिताचं असेल तर आपण ऐकून घेतलं पाहिजे. तुकोबाराय महाराज हिताचं सांगतात. बघा सांगणारे अधिकारी आहेत, सांगणारं त्यांचं सांगणं अनुभवाचं आहे आणि सांगणं हिताचं आहे. मग काय हिताचं सांगतात? अभंगाच्या पहिल्याच्या ऐशी जोडी कर
करा रामकंठी धरा ऐशी जोडी करा रामकंठी ऐशी जोडी करा रामकंठी धरा 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 जिने चुके पेरा गर्भवास जिने चुके पेरा गर्भवास तुकाराम महाराज सांगतात ऐशी जोडी करा रामकंठी धरा. हिताचं सांगलंय आपलं काय करायचं जीवनामध्ये जोडी करायची जगाच्या मालकाच्या नावाची. तुम्ही म्हणाल ताई देवाचं चिंतन का करावं, का देवाचं चिंतन करावं, का जगाच्या मालकाचं चिंतन करावं. ऐका त्याच्यामध्ये ताकद आहे महाराज. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता असा असणार तो जगाचा मालक आहे बघा. त्याच्या आज्ञेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही बरं का. त्याची आज्ञा झाली तरच काळ घेण्याकरता येत असतो, अन्यथा येत नाही. ऐका तुम्हाला असं वाटत असेल काळाला फिरवता यावं तर त्याचं चिंतन करा. ऐका प्रत्येकाच्या प्राणामध्ये तो स्थित आहे. ज्ञान विज्ञान स्मृती विस्मृती त्याच्यापासून आहे. सर्वस्वचा अहम हृदय सन्निविष्टो मत स्मृती ज्ञान मपोहनंच वैद्यच सर्वे रहवेर वेदो वेदांत कृद्वेद विदेही चाहम. ऐका प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो स्थित आहे. म्हणून कारे ना आठवसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला. तो जगाचा चालक मालक आहे महाराज. म्हणून तर म्हणतात ना तुझिया तेने वेदासी बोलने तुझिया तेने वेदासी बोलने तुझिया तेने वेदासी बोलने तुझिया तेने वेदासी बोलने तुझ्याशी चालने तुझिया ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी. ऐका त्याच्या आज्ञेशिवाय वेद बोलत नाही, त्याच्या आज्ञेशिवाय सूर्य चालत नाही. एवढा तो चालक मालक पॉवरफुल आहे आणि त्याचं चिंतन करा बघा. आपली ओळख मुख्यमंत्र्याशी असणं महत्वाचं आहे का जगाच्या मालकाशी असणं महत्वाचं आहे. बोला 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 बोलता येतं ना तुम्हाला ताई. हो बोलत चला बघा. घरात नवऱ्याला जेवढ्या जोरात बोलता तेवढ्या जोरात तर बोला ताई. त्यांचा आवाज तर एका मिनिटात बंद कर. हो पण इथं कशी बोलू तशीच बोल मग. आता बोलता येतं ना तुम्हाला. हां कोणाशी ओळख असणं गरजेचं आहे जगाच्या मालकाशी बघा. 24 तासापैकी 5 मिनिटं देवा करता द्या. ऐका बरं का 24 तासापैकी 5 मिनिटं देवा करता द्या आणि 23 तास 55 मिनिटं जगा करता द्या. पण ऐका ज्या वेळेस तुमच्यावर वाईट परिस्थिती येईल, ज्या वेळेस तुमच्या गळत्या तोरी असतील, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आता मला कोणी सहारा नाही, त्यावेळेस हे जग धावून येतं का नाही याची गॅरंटी मी देत नाही. पण जगाचा मालक धावून आल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी.
ऐका, म्हणून त्याच्याशी आपलं किती जमतं हे महत्वाचं, कोणाशी किती जमतं हे महत्वाचं नाही, पण जगाच्या मालकाशी किती जमतं हे सगळ्यात महत्वाचं. तो चालक मालक आहे महाराज. ऐका, ज्यावेळेस काळ घेण्याकरता येतो त्यावेळेस जगाचा मालकच त्याला सांगू शकतो की काय करावं काय करू नये. बघा, तुकोबाराय महाराजांना घेण्याकरता काळ आला नाही महाराज, एवढी ताकद आहे तुकोबाराय महाराजांची. बघा, एकमेव सदस्य एकमेव व्यक्ती असे सदेह वैकुंठाला गेले. काळाला लाज वाटली महाराज, तो गरुडा भगवंतासमोर लाजाळपणे खाली मान घातली आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी काळाच्या माथ्यावर पाय ठेवला. जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिले पाय, आम्ही माथा दिले पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, पाय माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. एवढी ताकद तुकोबाराय महाराजांमध्ये कशामुळे आली? नामचिंतनामुळे आली. म्हणून जगाच्या मालकाचं नामचिंतन करा, त्याच्या नावामध्ये पावर आहे. बघा, जसं प्रभू रामचंद्रांनी पाण्यामध्ये पाषाण तारली तसं तुकोबाराय महाराजांनी जडी दगडा सहित वह्या जैस्या तारियल्या लाह्या, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कशामुळे घडला ही क्रांती? कशामुळे झाली? जगाच्या मालकाच्या चिंतनामुळे. त्याचं चिंतन केलं पाहिजे, कारण तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. राशी असली तरी जळून राख होतात महाराज. ऐका, उन्हाळ्याचे दिवस असतात आपल्याकडे, बरोबर आहे ना? आपण शेतकरी वर्गात ना सगळे. हा, उन्हाळ्याचे दिवस असतात, शेतामध्ये सुकलेलं गवत असतं आणि सुकलेलं गवत असताना त्या सुकलेल्या गवतावर आगीची ठिणगी पडली, राख व्हायला किती वेळ लागतो? बोला बोला बोला. 1 सेकंद. 1 सेकंदामध्ये राख होते. तसं आपले पाप आहेत ना महाराज, हे सुकलेल्या गवतासारखे. आणि जगाच्या मालकाचं नाव हे आगीच्या ठिणगी सारखं आहे, त्या गवतावर पडलं की राख व्हायला वेळ लागत नाही. ज्ञानोबा या वाक्यावर शिक्कामोर्तब करतात. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामी केले जपता हरी. हरीचं चिंतन केलं की असे पाप नष्ट होत असतात आणि म्हणून त्याचं चिंतन करायचं. त्याचं चिंतन केलं की काळाला सुद्धा हरू शकतो. बघा, एकदा काय झालं बघा, ऐका. तो काळ असा आहे, हा प्रत्येकाला नेत असतो. एक सुंदर असं गाव होतं, रवळजीच गाव होतं ते. हा, त्या रवळजी गावामध्ये एक दादा राहत होते. त्यांना घेण्याकरता काळ आला. बघा, काळ आला. काळाने सांगितलं, दादा आवरा पटकन, तुमची वेळ संपली, मी तुम्हाला घेण्याकरता आलो. तो म्हणतो, अहो तुम्ही कोण? म्हणे मी काळ आहे. माझं आयुष्य संपलं. म्हणे हो. म्हणे कसं संपलं? आता संपलं ते संपलं, चला म्हणे आवरा पटकन. म्हणे दादा कसं आहे, आमच्या रवळजी गावामध्ये एक पद्धत आहे, आमच्याकडे कोणीही येऊ द्या, टाळकरी येऊ द्या, वारकरी येऊ द्या, विणेकरी येऊ द्या, गायक येऊ द्या, पखवाजी येऊ द्या, कीर्तनकार येऊ द्या, कोणीही आलं, कोणीही अतिथी आला की आम्ही त्याचा सत्कार करत असतो, भोजनाचा कार्यक्रम करत असतो, नाश्ता करत असतो. तुम्हाला काही भोजन वगैरे करू का? म्हणले नाही, मला वेळ नाही, मला भरपूर लोकांना न्यायचं आहे, मला अजिबात वेळ नाही. कुठला होता हा? बोला बोला. रवळजीचा, बरोबर आहे ना? हा, बोलत चला बरं का. आता ऐका, काळाने सांगितलं मला वेळ नाही, पण हा म्हणले दादा आमच्या गावची पद्धत आहे, असं चालणार नाही. नाश्ता बनवू का? म्हणले नाही, वेळ नाही. चहा बनवू का? म्हणे वेळ नाही. मग असं करतो, शरबत बनवतो. म्हणले ठीक आहे, बनव, आता तेवढा वेळ आहे. तो आग्रहच करतोय. कुठला होता हा? हा, ऐका, अगदी सुंदर शरबत बनवलं, पण त्याने काय केलं महाराज? युक्ती चालवली. माणूस फार हुशार आहे महाराज. त्याने युक्ती चालवली, ते शरबत मध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ते पाजला काळाला. कोणाला? काळाला. कुठला होता हा? ऐका, काळाला पाजलं महाराज, शरबत पिलं आणि 3 तास काळ जो झोपला तो उठलाच नाही. 3 तासपर्यंत गाळ झोप झाली. याने बुद्धी चालवली, आता काळ झोपलाय. काळाची डायरी घेतली, त्याचं वरचं नाव होतं महाराज, ते खोडलं आणि खाली लिहिलं. काय केलं? खाली लिहिलं. काळ उठला 3 तासाच्या नंतर. वा म्हणले, काय सुंदर शरबत बनवलं होतं, अगदी सुंदर, माझा आराम झाला. मी असं करतो, तुझ्यावर मी प्रसन्न झालो. आज मी काय करणार होतो? म्हणले पहिल्या नावापासून सुरुवात करणार होतो, आज मी काय करतो? शेवटच्या नावापासून सुरुवात करतो. जागेवर मेलो महाराज, जागेवर. कुठलं होतं हे? हा, ऐका, म्हणून कितीही प्रयत्न करा, काळ चुकवता येत नाही. म्हणून काळ चुकवायचा असेल तर देवाचं चिंतन करा, त्याच्याने काळ चुकवता येत असतो. घेण्याकरता जगाचा मालक येत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐसी जोडी करा राम कंठी धरा. रामाला कंठामध्ये धारण करा. एखाद्याला प्रश्न पडेल, ताई का रामाचं चिंतन करा हो? ऐका, राम शब्द एवढा सोपा आहे ताई हो, ज्याचे 32 रिटायर आहेत ना त्याला सुद्धा म्हणता येत. बरोबर आहे ना? हा, समजलं त्याला धन्यवाद. ज्याला नाही समजलं त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जायचं. ऐका, राम शब्द अगदी सोपा आहे. राम म्हणलं की तोंड उघडतं आणि मग म्हणलं की
बंद होतं. राम म्हणलं की पोटातले विकार बाहेर आणि म म्हणलं की लॉक सिस्टीम म्हणजे बाहेरची विकार आतमध्ये येऊ नये. रा आणि म एवढा सुंदर शब्द आहे की त्याचं भजन सर्वसामान्य व्यक्तीने करावं यामध्ये विशेष नाही. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. ज्यांच्या प्रांगणामध्ये तुम्ही बसलेत ना असे पृथ्वीचे मालक भगवान महादेव सुद्धा रामाचं चिंतन करतात. अगदी गोड शब्द आहे. रामायणाचं सार ज्याच्यामध्ये आहे तो शब्द म्हणजे राम आहे. संपूर्ण रामायणाचं सार ज्याच्यामध्ये गुंतलेलं आहे ना ते संपूर्ण रामायणाचं सार म्हणजे राम शब्द आहे. बघा ताई हो तुम्हाला विनंती, तुमची संख्या जास्त आहे. घरामध्ये आपण जर शिकलेले असाल, शिक्षण झालेलं असेल तर एक कार्य नक्की करा, घरामध्ये रामायणाचा पाठ करा. कारण ऐका, जी व्यक्ती जी स्त्री घरामध्ये रामायणाचा पाठ करते तिच्या घरामध्ये महाभारत होत नाही. म्हणून काय करायचं? रामायणाचा पाठ का करायचा हो ताई? एखाद्याला प्रश्न पडेल ताई रामायणाचा पाठ का करायचा? दादा होय रामायण असं आहे, यातलं एक एक उदाहरण घेण्यासारखं, एक एक पात्र अगदी अनुभव करण्यासारखं. बघा तुम्हाला काही माहिती आहे का? बोला बोला, माहिती आहे ना? ज्यांच्यामुळे प्रभू रामचंद्रांना वनवास झाला त्यांना कैकई म्हणतात. बघा कैकई मातेचं नाव घेतलं की आपल्याला लगेच आठवतं, बरोबर आहे ना? पण ऐका, रामायणामध्ये असा उल्लेख आहे की कैकई मातेमुळे प्रभू रामचंद्रांना वनवास झाला नाही. झालं असं ऐका, प्रभू रामचंद्र 6 वर्षाचे असताना विहिरीमध्ये उतरले. विहिरीमध्ये उतरल्यानंतर माता कैकईने पाहिलं आणि कैकई माता म्हणतात, हे रघुनंदना अहो विहिरीच्या बाहेर निघा. विहिरीमध्ये का बसले? म्हणले आई मी विहिरीच्या बाहेर निघेल पण मला 2 वर पाहिजे तुझ्याकडून. तुझे 2 वर आहेत माझ्या पित्याकडे मागायचे, वडिलांकडे मागायचे आहेत, तेवढे 2 वर मी सांगेल तेवढे माग, तेव्हा मी विहिरीच्या बाहेर येईल. ऐका, जेवढा कौशल्य माता प्रेम करत होत्या प्रभू रामचंद्रांवर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम कैकई माता करत होते. एवढं प्रेम होतं. कैकई माता म्हणल्या प्रभू मागा, तुम्हाला काय मागायचं? माझा प्राण मागत असाल तर प्राण देते, डोळे मागत असाल डोळे देते, मागा तुम्हाला काय मागायचं? म्हणले आई माझे 2च वर आहेत. पहिल्या वरामध्ये रामाला वनवास माग आणि दुसऱ्या वरामध्ये भरताला राजगादी माग. ऐका, कैकई मातेने ऐकलं, डोळ्याला पाणी आलं. महाराज देवा सगळं करू शकते. प्राण मागितला असता प्राण दिला असता, डोळे मागितले असते डोळे मागितले असते, पण हे करू शकत नाही. जर मी असं केलं तर हे जग मला चांगलं म्हणणार नाही, माझं नाव सुद्धा कोणी स्वतःला ठेवणार नाही. आता तुम्ही एवढे सगळे महिला मंडळ इथे आहेत, एखादीचं नाव कैकेयी आहे का? कामाने असू शकते पण नावाने मंथरा अजिबात नाही. इकडे दुर्योधन, दुःशासन, रावण नाही. हे लोक एवढं चुकीचं वागले की त्यांचं नाव सुद्धा कोणी ठेवत नाही. ऐका, कैकई माता म्हणली प्रभू मला जग चांगलं म्हणणार नाही हो, पण ऐका ना या रामायणातून उदाहरण एवढं गोड घ्यायचंय, उद्देश एवढा गोड घ्यायचा, सार एवढा गोड घ्यायचाय महाराज. जगाने नाव ठेवले तरी चालेल पण जगाच्या मालकाचं चिंतन करता आलं पाहिजे. बघा कैकई माता म्हणली प्रभू मेरे रोने से आपको आई हसी, तुम्ही रो रो के आपको रिझाऊंगी भैया. ऐका ना राम प्रभू तुम्हाला आवडत असेल तुम्ही माझा प्राण द्यायला सुद्धा तयार होते, पण तुम्हाला जर हे आवडतंय तर काही हरकत नाही, पण का हो वनवास मागता? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात आई जर वनवास मागितला नाही ना तर माझे प्रिय भक्त हनुमंतराय मला त्यांची भेट होणार नाही, मला शबरी मातेची भेट होणार नाही, तर राक्षसांचा उद्धार होणार नाही. आई ऐकून घे, वनवास माग. ऐका, आईने ऐकलं महाराज. देवा करता त्याग करता आला पाहिजे, देवा करता जगाने नाव ठेवली तरी चालेल पण भजन करता आलं पाहिजे. तुम्ही महादेवाच्या मंदिरात जातात का ताई? हा, शेजारी म्हणत अशी हिला काय काम, त्यांचं ऐकायचं नाही, आपलं काम आपण करायचं. बघा जगाच्या मालकाला वेळ द्यायला शिका, तो आपल्यापर्यंत नक्की येत असतो. बघा ऐका, हा पण देवाचं चिंतन करत असताना हृदयापासून करायचं. देव भावाचा भुकेला आहे, नाही तर मनी नाही भाव आणि देवा मले असं चालत नाही. मनामध्ये भाव असला पाहिजे. भाव बडे आकडे पुढे याच्यातलं काही ना कळे, भाव बडे आकडे रवी ना आकडे, देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. ऐका, देव भावाने आपला होत असतो. कैकई मातेने भगवंताचं चिंतन केलं, जगाने नाव ठेवले तरी चालेल पण मी तुम्हाला पाहिजे ते करायला तयार आहे. बघा म्हणून जग काय म्हणेल याचा विचार करू नका, हे जग काहीच म्हणत नाही. कसं आहे ताई, बुद्धी आपली आहे, पैसा आपला आहे, सर्वस्व आपले, मुलं आपले, सगळ्या गोष्टी आपल्या आहे, पण आपण विचार करतो लोकाचा. हे काम केलं का लोक काय म्हणतील आणि ते काम केलं लोक काय म्हणतील. लोक काहीच म्हणत नाही, एकच म्हणतात राम ना. हा, मग त्याच्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही, आपल्याला जे आवडतं ते करायचं, जगाच्या मालकाचं चिंतन करायचं. हे उदाहरण कुठून मिळतं? रामायणापासून. अगदी सुंदर कथा आहेत मला. रामायण सांगायचा प्रयत्न केला तर रात्र अपूर्ण पडेल. बघा ऐका, एक सुंदर उदाहरण तुम्हाला रामायणातलं सांगते, प्रत्येक भावाने ते ऐकलं पाहिजे. ते आता महाराज कुठेतरी त्याचं जे रहस्य आहे आज लोकांपर्यंत पोहोचत नाही. महाराज क्रांती करायची असेल तर रामायण नक्की आहे का? बघा रामायणामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी. आताच्या पिढीला विनंती, दादा हो आपली ग्रंथ संपदा उघडा. एवढे ग्रंथ आहेत की तेवढे ग्रंथ आपल्याला वाचायला अपूर्ण पडते. ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, गीता आहे.
अगदी रामायण आहे, भागवत आहे, एवढे सगळे ग्रंथ आहेत बघा. कधीतरी छावा कादंबरी वाचा. ज्यावेळेस तुम्ही वाचणार तेव्हा कळेल काय आपली ग्रंथ संपदा आहे आणि काय लेखकांनी लिहून ठेवलंय. महाराज ऐका, रामायणातलं सुंदर उदाहरण, आणि त्या उदाहरणाचं नाव लक्ष्मण आहे. काय नाव आहे? लक्ष्मण. ऐका, लक्ष्मण भैयाचं उदाहरण असं द्यायचं आहे की उद्या सकाळी प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं आणि आदल्या दिवशी लक्ष्मण भैया प्रभू रामचंद्रांच्या खोलीमध्ये आले. जनकपुरीमध्ये असताना हा प्रसंग घडलेला आहे. ऐका, लक्ष्मण भैया खोलीमध्ये येतात, पायाची सेवा करतात. सेवा करत असताना त्यांच्या डोळ्याला अश्रू येतात. प्रभू रामचंद्र विचारतात, लक्ष्मणा अरे वेळा आहेस का? का रडतोस? आईची आठवण येते का? म्हणले नाही. बाबांची? म्हणले नाही. मग का रडतोस? म्हणे भैया खरं सांगू, उद्या तुमचं लग्न होणार आहे, सीतामैया तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार आहे. म्हणे हो बरोबर आहे, ती आपली संस्कृती आहे बाळा. ज्या क्षणाला तुम्ही सीतामैयाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार त्या क्षणापासून तुमच्या संपूर्ण शरीरावर अधिकार कोणाचा होणार? सीतामैयाचा. उद्या संध्याकाळी जर मी ठरवलं तुमच्या पायाची सेवा करण्याकरता यायचं तर सीतामैया दरवाजेमध्ये उभा राहतील आणि म्हणतील, लक्ष्मणा आता तुझी गरज नाही. भैया उद्या तुमच्या पायाची सेवा होणार नाही ना, म्हणून मला रडू येत. कुठे तेव्हाचे लक्ष्मण आणि आता कुठे लक्ष्मण? बघा, मोठ्या भावाला 5 बिघे जमीन असते आणि धाकट्यालाही 5 बिघे असते. महाराज, महाराष्ट्राची संस्कृती अशी झाली, 5 बिघे शेतीमध्ये कष्ट करणार नाही पण बांध कोरल्याशिवाय राहणार. शाबास, बरोबर आहे ना? हा, पद्धत झाली महाराज अशी. पण ऐका ना, ज्या वेळेस संकट येतं ना महाराज, त्यावेळेस रक्ताला रक्त धावून येत असतं. आपलं रक्त सांभाळायला शिका. लाकडाची मोडी माहिती आहे ना? हा, तिला कोणी कितीही प्रयत्न करा, एकटा व्यक्ती तोडू शकत नाही. पण एकटी काठी असली तिला सगळे तोडल्याशिवाय राहा. ताई हो, तुम्ही बाजारामध्ये गेलेत का? हा, द्राक्ष विकत मिळतात, बरोबर आहे ना? जे घडाने असतात त्याची किंमत जास्त असते, जे मोकळे असतात त्याची किंमत कमी असते. म्हणून एकत्र व्हायला शिका. ऐका, एकत्र होता आलं चांगली गोष्ट आहे. ज्याला एकत्र होता आलं, ज्याला मनमिळाऊपणा असतो ना, ज्याला नम्रता असते महाराज, त्याचं भरपूर मोठा थाट असतो बघा. नम्रता असली पाहिजे बघ. गोड उदाहरण तुम्हाला सांगते. एकदा काय झालं, समुद्र आणि त्याच्या पत्न्या हे गप्पा मारत होत्या. समुद्राच्या पत्न्या माहिती आहे का तुम्हाला? मी सांगते, गंगा, यमुना, सरस्वती, तापी, गोदावरी, जेवढ्याही नद्या आहेत या सगळ्या समुद्राच्या पत्न्या आहेत. ऐका, आणि या वाहत असताना एवढ्या जोरात वाहता महाराज, कोणाची घरे कोणाची गुरे जे आहे ते वाहून नेतात. मग समुद्राने सांगितलं, का ग येत असताना सगळं वाहत आणतात पण मला पाहिजे ते आणत नाही. आपण सुद्धा माहेरी जातात ना? हा, माहेरातून आपल्या पती करता आणतात, पैसे त्यांचेच असतात पण असंच म्हणतात की बा माझ्या भावाने आणलं, माझ्या पप्पाने घेतलं, बरोबर आहे ना? एक म्हणे माझ्या खिशामध्ये 4000 रुपये होते सकाळी, आता 3500 दिसतात. एवढे हुशार आहेत माय मावले महाराज. तुमचं काय खरं नाही. रुमाल काढताना 500 रुपये पडले असतील. कोणी पडले असतात ते? बोला बोला बोला, खोटं बोलायचं. एवढे बॉ यांचा जो पैसा आहे ना तो स्वतः करता वापरत नाही बरं का. तुमच्या बाजूने सांगते, आता स्वतः करता वापरत नाही, संसाराकरताच वापरत असतात. एवढं आहे बा, पप्पाने आणलं, भावाने आणलं, एवढंच, बरोबर आहे ना? हां, ऐका आता. तर समुद्र म्हणाला, का ग मला पाहिजे ते आणत नाही तुम्ही, पाहिजे ते आणत जा ना. म्हणे सांगा ना प्रभू तुम्हाला काय पाहिजे? अहो आम्ही संतापामध्ये असलो, क्रोधामध्ये असलो, कोणाची घरे वाहून आणतो, गुरे वाहून आणतो, आंब्याचे बाग वाहून आणतो, नारळाचे बाग वाहून आणतो. पाहिजे तुम्हाला काय आम्हाला सांगा. समुद्र म्हणतो, ऐका मला घरे नको गुरे नको, तुमच्या पात्रामध्ये लव्हाड म्हणून वनस्पती आहे, तेवढी आणून द्याल का? लव्हाडाचं नाव ऐकलं नद्या शांतच झाल्या. म्हणजे पतिराय ऐका, सोगडं आणू शकतो पण लव्हाड आणू शकत नाही. एवढं चॅप्टर केस आहे म्हणले ती. आम्ही रागात आलो का खाली मान घालतं, निघून गेल्यावर तो राग काढून उभं राहत. म्हणजे जो नम्र व्यक्ती आहे ना तो लव्हाड्यासारखा आहे. मला जागा कोणी हलवू शकत नाही, त्याची कितीही प्रयत्न करा पण नम्रता असली पाहिजे. देवाचं भजन करत असताना नम्रता असली पाहिजे. नम्रतेशिवाय भगवंताचं चिंतन करू नये. तर आपल्याकडे नम्रता नाही आणि भगवंताचं चिंतन करून काही फायदा नाही. लीनता असली पाहिजे बघा. ऐका, लक्ष्मण भैया एवढी सेवा करतात जगाच्या मालकाचे प्रभू रामचंद्रांचे. ऐका, रामायणामध्ये हे संपूर्ण उदाहरण आलेलं आहे. पहिलं उदाहरण कैकेयी मातेचं दिलं, दुसरं उदाहरण लक्ष्मण भैयाचं दिलं. विनंती आहे तुम्हाला एकत्र यायला शिका. ज्याला एकत्र होता आलं त्याला क्रांती करता येते बघा. पण तुकोबाराय महाराज म्हणतात, तुम्ही काय करा, ऐसी जोडी करा, राम कंठी धरा, रामाला कंठामध्ये धारण करा. कारण राम शब्द पॉवरफुल आहे, अगदी सोपा आहे, प्रत्येकाला म्हणता येतो. मग एकाने विचारलं, का हो देवाचं चिंतन करायचं, हा संसार गोड नाही का? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, प्रिया पुत्र धन
नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण त्याचे पड. बघा सगळं नाच का इथं सगळं जाणार आहे. धनाने भौम पशुवश गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहात चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीवे. इथे आपलं काहीच नाही. इथे आपलं काहीच नाही. सोबत आणताना काहीच आणलं नाही, येताना सुद्धा काही नेणार नाही. ऐका, एका स्मशानभूमीवर एक वाक्य ऐकलं होतं मी, वाचलं होतं. ऐका, अरे जिंदगी मिली थी तुझे क्यों मिली थी? भगवान का चिंतन करने के लिए. अरे भगवान ने दी थी जिंदगी किसी के काम आने के लिए. भगवान ने दी थी जिंदगी किसी के काम आने के लिए. हमने तो गवा दी कागज के टुकड़े कमाने के लिए. देवाने का दिलं होतं आयुष्य? देवाचं चिंतन करता आलं पाहिजे, कारण देवाला माहिती होतं हे सगळं नाशिवंत आहे, याच्यामध्ये गुंतून राहू नये. बघा माणूस असा असतो, देवाच्या मंदिरात जातो, देवाकडे काही ना काही मागतो. जसं एखादं लहान लेकरू असतं, चिखलामध्ये भरलेलं असतं, आई त्याला जवळ घेते, त्याची आंघोळ घालते, म्हणते बाळा आता परत चिखलात जाऊ नको, पण हा चिखलात गेल्याशिवाय राहत नाही. तसं आपलं आपणही देवाकडे जातो, चिखलाने भरलेलो असतो, देवा आपल्याला जवळ घेतात, पावडर टिकली करतात, सांगतात बाळा आता परत चिखलात जायचं नाही, आपण गेल्याशिवाय राहत. बरोबर आहे ना? कारण आपल्याला माहिती असलं पाहिजे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. तुकोबाराया सांगतात सगळं नाशिवंत, इथे काहीच राहणार नाही. खरं सांगत आहे हो, आता तुमच्याशी बोलून मला अर्धा तास झाला. अर्ध्या तासापासून मी तुमच्याशी बोलते, तुम्हाला माझी भाषा कळते ना? तुम्ही अशा मान हलवा, बोलल्याच्या नंतर मला प्रतिउत्तर द्या. कसं आहे, भाषा बदलली की अर्थ बदलत असतो. बघा ऐका, प्रांत बदललं की भाषा बदलते, तालुका बदललं की भाषा बदल, जिल्हा बदललं की भाषा. तुमचं माझं काय बदले? तालुकाही बदले, जिल्हाही, गावही बदले. ऐका बघा कसं आहे, आपण तिकडे विदर्भाकडे गेलो की आपण जे माझं तुझं म्हणतो ना, त्याला मला आणि तुलो असं म्हणतात. काय म्हणतात? आणि तिकडे बुलढाण्याकडे गेलो की मले तुले. खानदेशाकडे गेल्यावर आम न. बरोबर आहे ना? आता बघा धरणगावला कीर्तन होतं माझं, जात असताना एकीने विचारलं दादा धरणगाव कसं जायचं? म्हणलं काय नाही ताई सोपं शे, आता जा आणि तथा पाकिल्या. म्हटलं ठीक आहे, जमस बाबा जमस, काय हरकत. बरोबर आहे ना? खानदेशात गेल्याच्या नंतर आपल्याकडे खानदेशात आल्याच्या नंतर हैराणी भाषा असते. बरोबर आहे ना? ऐका, आता तिकडे गेल्याच्या नंतर वेगळी भाषा, खानदेशात आल्याच्या नंतर वेगळी भाषा. आता पुण्याकडे जर गेलो आपण तर ते स्टँडर्ड बोलतात, माझं तुझं, नाकामध्ये म्हणतात ते असं म्हणतात, माझं आणि तुझं. एखादा व्यक्ती जर पुण्यामध्ये गेला, नवीन असेल तो, तर घरी गेल्याच्या नंतर त्याला विचारलं जातं का हो भाऊजी तुम्ही जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात? काय विचारतात? तुम्ही जेवून आलात की घरी गेल्यावर जेवणार आहात, म्हणजे भाला भाऊजी उपाशीच तिथं. बरोबर आहे ना? हा, भाषेमध्ये बदल असतो. आमच्याकडे पद्धत आहे बघा, महाराज जर कीर्तना करता आले आणि कीर्तना करता आल्याच्या नंतर कीर्तन संपलं, जी व्यक्ती पाया पडण्याकरता येते ती महाराजांच्या पायावर 101 रुपये 101 रुपये ठेवत असते. इकडे काय पद्धत आहे? 501 आहे का? चांगलं आहे चांगलं आहे. बरं तुमच्याकडे माणसं मेल्यावर जाडतात ना? हा, आमच्याकडे पण तसंच आहे. ऐका, भाषा कळली पाहिजे. जोपर्यंत भाषा कळणार नाही तोपर्यंत मी काय सांगते हे कळणार नाही. ऐका, तुकोबाराय महाराज सांगतात सगळं नाशिवंत आहे, कर्म चांगलं असलं पाहिजे. ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला जगाचा मालक भेटत असतो. ऐका, कर्म चांगलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. ऐका, आईने सांगावं स्वराज्याची निर्मिती करा, स्वराज्याची निर्मिती केली. ऐका, ज्या भूमीवर इंग्रजांनी गाढवाचा नांगर फिरवला त्याच भूमीवर सोन्याचा नांगर फिरवा. आईचं ऐकलं महाराज. ऐका, म्हणून तर शाहीर वर्णन करतात ना, आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराज्याची, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, करतो वाकून मुजरा हो आम्ही आमच्या देवाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, यो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, यो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, यो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तलवार
केला दृष्टांचा संहार हाती घेऊन तलवार या दुष्टांचा संहार त्या फसल्याचा कोथडा यानं काढीला बाहेर आपल्याला कोथळा यानं काढीला बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सनातन हिंदू धर्म की तो बापाचा बाप शुभ जन्मला तो बाबाचा बाप शुभ जन्मला तो बाबाचा बाप शुभ जन्मला तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला कर्म चांगलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आईने सांगितलं तसं ऐकलं महाराज आईने सांगावं स्वराज्य निर्मिती करा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठीला सुद्धा हात लावू नका असे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐका शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर एका वाक्यात सांगते बघा ऐका जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात ऐका जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात 16व्या वर्षी पहिरा किल्ला जिंकला आणि नाव दिलं गड तोरणं ऐका क्रांती ही तरुणपणामध्येच केली जात असते ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली बघा ऐका धर्माचं रक्षण कसं करावं हे संभाजी महाराजांनी केलं कर्म चांगलं होतं कर्म चांगलं असलं पाहिजे ज्याचं कर्म चांगलं त्याच्यापर्यंत जगाचा मालक येतोच तो महाराज संतांचं कर्म चांगलं होतं बघा जगता आलं पाहिजे देवा करता नाहीतर देशा करता नाहीतर धर्मा करता छत्रपती शिवाजी महाराज जगले धर्मा करता आजही हिंदूंचं लेकरू असू द्या 5 वर्षाचं बाळ असू द्या रस्त्याला जर का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तो वाकून मुजरा केल्याशिवाय राहत नाही त्याला कारण आहे स्वराज्याची निर्मिती केली जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी कीर्तन करावं आणि स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकावं महाराज आज आनंद झाला बरं का कीर्तन करता दादांची उपस्थिती जास्त आहे खरं तर गावाचे संस्कार असावे लागतात लेकरांची उपस्थिती सुद्धा जास्त आहे बघा टाळकरी जे आहेत मागे लहान लहान पोरं आहेत धन्य माता पिता तयाचे भाग्यवान आहेत त्यांचे आई वडील की एवढ्या सुंदर मार्गाला लेकरांना पाठवलं बघा ऐका इथे उभा असलेला व्यक्ती इथे उभा असलेला हा मुलगा डॉक्टर बनला नाही चालेल वकील बनला नाही चालेल इंजिनियर बनला नाही चालेल पण निदान पंढरपूरचा वारकरी बनल्याशिवाय राहणार नाही ते मात्र मी ठामपणे सांगते संस्कार असावे लागतात महाराज अगदी सुंदर परमार्थे गावे बघा तुकोबाराय महाराज म्हणतात नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण त्याची पुढे जगाचा नियम आहे जे पेरलं तेच उगवतं कर्म चांगला करा बाजरी पेरली तर बाजरी उगवणार ज्वारी पेरली तर ज्वारी आपण जर का बाभळीचं झाड लावलं तर आंबे येणार नाही आंब्याचं लावलं तर आंबेच येतील वागताना चांगलं वागा म्हणजे चांगलं फळ मिळेल बरोबर आहे ना लावताना चांगलं झाड लावा म्हणजे खरा फळ येणार नाही ऐका कर्म चांगलं करा बरं ठीक आहे तुकोबर आहे आम्ही भगवंताचं चिंतनही करू कारण हा संसार नाशिवंत आहे पण का हो यावर पर्याय काय करायचा अभंगाच्या 3ऱ्या नाव धड कराच्या नामाची
नामाची जे भव सिंधू सिथळी पावे. हा संसार नाच का, याच्यामध्ये पर्याय एकच करायचा, देवाच्या नावाची नाव तयार करायची आणि भवसागर पार करायचा आहे का. जर देवाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे तर आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. बघा त्याची लक्ष्मी दासी आहे लक्ष्मी, ज्या लक्ष्मी करता आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर करतो, सगळ्यांची टोपी आपल्या डोक्यावर घेतो. कोणा करता, लक्ष्मी करता. पण त्याचं नावामध्ये एवढी ताकद आहे, भवसिंधू पार होतात. तुकोबाराय महाराज नाटामध्ये सांगतात, जयाचे नाव पाप राशी, जयाचे नाव पाप राशी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, लक्ष्मी जैसी दासी दासी, तेज पुंज राशी, तुहा तेज पुंज राशी, सर्व भावे तुका त्यासी शरण, सर्व भावे तुका त्यासी शरण, तोहा विवरे जाती तुहा जाती, ओ सर्व भावे त्याची शरण, सर्व भावे तुका शरण, या विवरे जाती तुहा विवरे त्या जगाच्या मालकाचं नाव पाप नाशी आहे. पाप तिथे राहत नाही, पुण्याचा राशी आपल्याला प्राप्त होतात. लक्ष्मी त्याची दाशी आहे, पाय लक्ष्मीच्या हाती, त्यासी यावे काकुलती किंवा तिसी यावे काकुलती. ऐका, असा तो चालक मालक त्याचं नामचिंतन केलं की भवसिंधू पार होत असतो. म्हणून काय करा, नाव धड करा. सहस्त्र नामाचे सहस्त्र नावे देवाचे, त्यापैकी एक नाव तरी धड करा. मग आपण सुद्धा देवाचं भजन करायचं आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी हात वरती घ्या, हात वरती. वा वा, वार्ड क्रमांक 2 हा घ्या हात वरती. वा, राहू द्या आता एक तास, हा असेच राहू द्या वर. हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि दे दे, 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 विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, रखुमाई. ऐका, मी सगळ्यांना सांगितलं हात वरती घ्या. सगळ्यांनी हात वरती घेतले त्याबद्दल धन्यवाद, आणि मी न सांगता खाली घेतले त्याबद्दल डबल धन्यवाद. ऐका, जगाच्या मालकाने, हे सृष्टीचा निर्माता जगाचा मालक, आणि त्या जगाच्या मालकाचं आपण चिंता केलं पाहिजे. तुकोबाराय महाराज म्हणतात, नाव धड करा सहस्त्र नामाची जे भवसिंधू सिथळी पावे. काय रे असं करा की भवसिंधू पार करता आला पाहिजे. बघा, एक तर जगावं देशा करता, एक तर जगावं धर्मा करता, नाही तर देवा करता. देवा करता जगले ते संत, देशा करता जगले ते वीर जवान, आणि धर्मा करता जगले ते धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, जगता आलं पाहिजे महाराज, जीवनामध्ये क्रांती करता आली पाहिजे. ज्याला क्रांती करता आली ना त्याचं नाव या नारदाच्या गादीवरून निघत असतं. बघा, एक सुंदर प्रसंग तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल की ज्या व्यक्तीने वयाच्या 21व्या वर्षी आपलं बलिदान केलं भारत भूमी करता. बघा, जगता आलं पाहिजे देशाकरता, बलिदान करता आलं पाहिजे. बघा, वय वर्ष 21 होतं दादा, हो फक्त 21 वर्षाचे होते. कोण? भगतसिंग. वयाच्या 21व्या वर्षी भारत माते करता बलिदान दिलं. बघा, 10 वर्षाचे असताना
इंग्रजांना माहिती झालं ज्या भूमीवर इंग्रजांनी गोळीबार केला आणि गोळीबार करत असताना एवढं हिंदूंचं रक्त सांडण्यात आलं की त्या मातीचा ढेकूण जर उचलला आणि तो पाण्यात टाकला ना तर हिंदूच्या रक्ताचा तरंग त्या पाण्यावर येत होता. एवढ्या त्या मातीमध्ये हिंदूंचं रक्त सांडलेलं होतं. ती माती हातामध्ये घ्यावी वयाच्या 10व्या वर्षी आणि म्हणावं, हे भारत भूमी, हे भारत माता, तुझ्यावर जे अत्याचार झाले ना त्याचा मी बदला घेईन. ऐका, वय वाढत होतं. वाढत असताना हृदयामध्ये क्रांती होती की भारत भूमी करता काहीतरी करायचं. 21 वर्ष पूर्ण झाले आणि ज्यावेळेस माहिती झालं की आता भारत भूमीवर भरपूर अत्याचार होत आहेत, अत्याचार होत असताना इंग्रजांनी खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे, घरातून बाहेर निघाले महाराज. आणि बाहेर निघाल्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सामील झाले आणि त्यांच्या हातून दिल्लीच्या संसदेवर बॉम्ब टाकण्यात आला. हे माहिती झालं इंग्रजांना. जे लाहोर आहे ना, अगोदर ते आपल्याकडे होता, आता त्या साईडला आहे, तिकडे त्या प्रांतामध्ये. ऐका, त्या लाहोरमध्ये त्यांना जेलबंद करण्यात आलं, जेलमधले कपडे घालण्यात आले. ऐका, आईला जेव्हा माहिती झालं 21 वर्षाचा तरुणाबाण मुलगा, लग्नाच्या वयाचा मुलगा जेलमध्ये आहे आणि त्याला फाशी होणार आहे महाराज, आईचं अंतकरण भरून आला. आई भेटण्याकरता आली आणि डोळ्यातले अश्रू अगदी थांबत नव्हते. गंगा यमुनेसारखे ते अश्रू वाहत होते, कारण 21 वर्षात तरुणा बाण मुलगा होता महाराज. आईचं हृदय काय म्हणत असेल. आई रडू लागली. भगतजी म्हणतात, आई अगं तू शहीदाची आई, वीराची आई, शूराची आई आहे. आईने रडायचं नसतं बघ, आई रडू नको. अगं तू कुठे, भारत भूमी कुठे. आई म्हणते, बाळा तू जेलमध्ये आहेस, फासावर जाणारे म्हणून रडत नाही रे, तुझ्यासारखे अजून लेकर माझ्या उदरी का नाही आले म्हणून मला रडू येते. आई अशी असली पाहिजे बघा. अशा शूरवीर आईचा शूरवीर मुलगा वयाच्या 21व्या वर्षी भारत भूमी करता बलिदान द्यायला निघालाय बघा. जेलरला माहिती झालं. जेलर धावत आला, रे भगत वेळ आहेस का, तुझं अजून जीवन जगण्याचं वय, बाळा इंग्रजांकडे नाक घासून घे आणि सांगून दे की मला फाशी नकोय, मला सोडून दे. सोडून देतील ते. त्यावेळेस भगतजी म्हणतात, जेलर साहेब अहो जीवन जगण्याकरता भरपूर कारण आहेत, पण प्राण देण्याकरता कारण पाहिजे, चांगलं कारण पाहिजे. भगतजी सांगतात, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खून नहाती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जेलर साहेब अहो ऐका ना, जीवन जगण्याकरता भरपूर कारण आहेत. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. भारत भूमी करता बलिदान करता आलं पाहिजे. हे वाक्य जेलरने ऐकलं महाराज. जेलर निघून गेला. उद्या सकाळी फाशी होणार आहे. भगतजींचा नियम होता सकाळी 5 वाजता उठणे, कसरत करणे, एक ग्लासभर दूध पिणे. जेलर आला. 6 वाजता फाशी होणार आहे बघा, तयारी करून ठेव, तुझी शेवटची इच्छा काय. त्यावेळेस भगतजी म्हणतात, मला काही नको, माझी कसरत झाली, मला ग्लासभर दूध आणून द्या. अरे वेडा आहेस का. शेवटची इच्छेमध्ये लोक म्हणतात मला सोडून द्या, शेवटच्या इच्छेमध्ये म्हणतात मला हे खायला आणून द्या, ते खायला आणून द्या, तो म्हणतो मला दूध आणून द्या, कारण कसरत पूर्ण करायची. अरे वेडा आहेस का म्हणे. साहेब खरं सांगू, जेलर साहेब ऐका ना, मी 5 वर्षाच्या असताना माझी आई देवाची पूजा करायची, मला फुलं आणण्याकरता पाठवायची आणि पाठवत असताना बजावून सांगायची, टोपलीमध्ये एकही फुल सुकलेलं नसलं पाहिजे, एकही फुल पाकळी तुटलेलं नसलं पाहिजे, टवटवीत फुलं तू घेऊन यायचे, खराब फुलं आणायचे नाही. मी फुलं तोडण्याकरता जायचो, आईकडे फुलं द्यायचो, टवटवीतच फुलं आई देवाला वाहायची. त्यावेळेस मी विचार करायचो, जर जगाच्या मालकाला, जो आईचा देवता आहे, त्याला टवटवीत फुल आवडतं, तर भारत भूमी माझी देवता हिच्याकरता सुकलेला कसा जाऊ, म्हणून मी व्यायाम करतो. बलिदान करता आलं पाहिजे मला, जगा देशाकरता, नाहीतर धर्मा करता, नाहीतर देवा करता. क्रांती होत असते, भवसिंधू पार होत असतो. त्या 21 वर्षाच्या मुलाचं नाव नारदाच्या गादीवरून घेतलं जातं. क्रांती केली ना महाराज, सोपं थोडी. बलिदान करणं सोपं नसतं. ऐका, भवसिंधू पार करता आला पाहिजे. ज्या वेळेस आपण देवाचं नामचिंतन करू, ज्यावेळेस आपल्याला माहिती होईल सगळं नाशिवंत आहे, भवसिंधू पार केला जाईल, तुको बरं आहे, ठीक आहे, पण का हो, जेव्हा काळ घेण्याकरता येईल तेव्हा काय करायचं. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे काळा ना तोंडावरी म्हणे, तुका म्हणे काळा ना तोंडावरी म्हणे, तुका म्हणे काळा ना तोंडावरी, तुका म्हणे काळा ना तोंडावरी,
भाता भरा हरी राम बाणे भाता भरा हरी राम बाणे भाता भरा हरी राम बाणे नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन धन नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन भाता भरा हरी राम बाणी भाता भरा हरी राम बाणी भाता भरा हरी राम बाणी नाशिवंतारी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शिण त्याची फळ बीज ज्याचा शिण त्याची फळ त्याची फळ त्याची त्याची फळ त्याची फळ बीज ज्याचा शिण शिण त्याची फळ क्षीण तेची फळ बीज जाता क्षीण तेची फळ नाशिवंता
प्रिया पुत्र दान दान नाशिवंता प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र प्रिया पुत्र तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे जीवनभर आयुष्यभर जे चिंतन केलं त्याचे बाण तयार करा आणि काळ घ्यायच्या आल्याच्या नंतर त्याला सांगा अरे तुम्हाला घ्यायला येऊ शकत नाही आयुष्यभर ज्या देवाचं चिंतन केलंय तो देवच मला घेण्याकरता येईल एवढी क्रांती जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे कशाने होत असतं भगवंताचं नामचिंतन नाही का तुकोबऱ्यांचा अभंग 4 चरणाचा माझ्या मतीप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न केला जे काही चांगलं असेल ते नक्की घरी न्या आणि आता जे तुम्हाला 4 मुद्दे सांगणारे तेवढे नक्की ध्यानात ठेवा बघा ऐका संपूर्ण कीर्तन ध्यानात नाही ठेवलं तरी चालेल पण हे 4 मुद्दे ध्यानात ठेवा पहिला मुद्दा असा आहे आपण भाग्यवान आहोत पुण्यवान आहोत की भारतात जन्म घेतला आणि महद भाग्यवान आहोत की हिंदू धर्मात जन्म घेतला भाग्यवान आहोत आपण ऐका हिंदू धर्मात जन्म घेतला हिंदू धर्माचं रक्षण करा कारण आज रक्षण करायची गरज हिंदू धर्माची ऐका आज संकट माणसावर नाही आज संकट कोणत्याच जातीवर नाही आज संकट आहे धर्मावर आहे आपल्या धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे ऐका धर्मो रक्षती रक्षतः जी व्यक्ती धर्माचं रक्षण करते तिचं रक्षण स्वतः धर्म करत असतो ऐका तू म्हणाल ताई कसं रक्षण करायचं बघा सोपा मार्ग आहे प्रत्येक आईने ही खात्री करायची प्रत्येक वडिलाने ही खात्री करायची की आपला मुलगा आपली मुलगी घराच्या बाहेर निघताना त्याच्या मस्तकावर तिलक आहे का नाही एवढी खात्री करायची ज्या मुलाच्या मस्तकावर तिलक आहे मुलीच्या मस्तकावर तिलक आहे खरं हिंदू धर्म सांभाळला जाईल ना तर थांबवला जाणार नाही ऐका जिव्हा मंत्रहीन आणि मस्तक तिलकहीन हे हिंदूचे लक्षण नाही ऐका मस्तकावर तिलक नसेल एखाद्या आळभंगाने विचारावं दादा तुझ्या मस्तकी नाही टिळा आणि हिंदू कसा काय बाळा विचारू शकतात ना हा म्हणून मस्तकाला तिलक असला पाहिजे हिंदू धर्माची शान आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज चंद्रकोर लावत होते गळ्यामध्ये कवड्यांची बाणा घालत होते कारण धर्माचं रक्षण करायचं होतं बघा धर्मवीर संभाजी महाराज धर्माकरता लढले जिव्हा छाटली तरी मंत्र सोडला नाही आणि ऐका हात पाय त्या ठिकाणी कापण्यात आले तरी आपला धर्म सोडला नाही म्हणून धर्माचं रक्षण करणं गरजेचं आहे बघा ऐका वकील असतो डॉक्टर असतो इंजिनियर असतो तो त्याची वर्दी घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही कितीही पाऊस असू द्या पोलीस त्याची वर्दी घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही वकील त्याचा कोट घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही तसं आपण हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलाय मस्तकाला तिलक लावल्याशिवाय घराच्या बाहेर निघू नका ऐका ताई हो आपली गाडी लाल दिव्याची असली पाहिजे बरोबर आहे ना हां कारण लाल दिव्याची गाडी असते रस्त्याने जात असताना एखाद्या गाडीने क्रॉस केलं की शिक्षा कोणाला होते ज्या गाडीने क्रॉस केलं तिला लाल दिव्याच्या गाडीला होत नाही कारण ती कशाची असते लाल दिव्याची आपली गाडी लाल दिव्याची असली कोणी आलं कोणीही क्रॉस करून गेलं तर शिक्षा त्याला झाली पाहिजे आपल्याला नको हा म्हणून मस्तकाला तिलक असला पाहिजे धर्माचं रक्षण करा हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा झाडे लावा झाडे जगवा ही काळाची गरज आहे आत्ता लावल्याने तर कोरोना आला होता ना आपल्याकडे हा पाठीला हंड्या बांधल्या आपण परत तसं येऊ नये परत तो काळ येऊ नये म्हणून प्रत्येकाने झाड लावा आपलं लग्न झालं आपण सासरी गेल्याच्या नंतर माहेरी एक झाड लावा ताई हो आणि ऐका आपलं शिक्षण झालंय दादा हो आता कॉलेजमध्ये आपण जाणार आहे जात असताना ज्या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिकलो त्या शाळेमध्ये आपल्या नावाचं एक झाड लावा कॉलेजमध्ये पहिला दिवस म्हणून एक झाड लावा प्रत्येकाने झाड लावायला शिका ऐका शत्रूचं जरी झाड असलं तरी त्याचा पान सुद्धा मोडायचा नाही कारण झाडे जगवले पाहिजे वाचवले पाहिजे झाडे लावा आणि झाडे जगवा सोप्या भाषेत सांगू तुम्हाला आयुष्यभर गावामध्ये गल्लीमध्ये चौकामध्ये याची त्याची लावा लावी करण्यापेक्षा झाडे लावा झाडे जगवा बरोबर आहे ना समजदार को इशारा काफी आहे ऐका दुसरा मुद्दा माझा संपलाय पहिला मुद्दा धर्माचं रक्षण करा दुसरा मुद्दा झाडे लावा झाडे जगवा आणि तिसरा मुद्दा पाणी अडवा पाणी जिरवा ही काळाची गरज आहे आता जर का आपण केलं नाही कारण जल है तो जीवन है आणि ताया हो तुम्हाला हात जोडून विनंती कीर्तनातून जशी पाणी जपून वापरतो ना आपण तशी वाणी जपून वापरा म्हणजे आपला जो रेडिओ आहे ना तो थोडा आवाज कमी करा त्याचा त्रास होतो इतरांना बरं का तू म्हणाल ताई आम्ही काय करावं हे ऐकूनच घेत नाही एक म्हणते ताई ऐका ना मी यांना म्हणले मी तुमचं काय काय सांभाळू घर सांभाळू गुरे सांभाळू लेकरं सांभाळू आई वडील सांभाळू शेती सांभाळू काय काय सांभाळू हे म्हणले बाई फक्त तोंड सांभाळ बाकी मी सगळं सांभाळतो बरोबर आहे ना हां पाणी जपून वापरा वाणी जपून वापरा तुम्हालाही सांगते तुम्हाला असं वाटत असेल यांचा रेडिओचा आवाज कमी झाला पाहिजे किंवा बंद झाला पाहिजे बा सगळ्यात मोठा महाउपाय काहीच करायचं नाही जेवायला बसले ताट वाढून झालं पहिला घास घेतला एकच म्हणायचं बंट्याची आई तुझ्यासारखं वरण भात कळवणला सुद्धा भेटत बस एवढंच म्हणायचं
खुश येते, काही लागत नाही. त्याग आहे महाराज त्यांचा. आई वडील भाऊ बहीण सगळे नाते गोते सोडून तुमच्या घरी येतात का? फक्त तुमचं मन राखण्याकरता. बरोबर आहे ना? हा ऐका, नवरात्रीमध्ये देवीची पूजा केली नाही चालेल, 3.5 शक्तीपीठ गेले नाही चालेल. पहिला शक्तीपीठ आपली आई, दुसरा शक्तीपीठ आपली बहीण, तिसरा शक्तीपीठ आपली पत्नी, आणि अर्धा शक्तीपीठ आपली मुलगी. बस यांचा मान सन्मान करा. नवरात्री साजरी झाली तुमची, देवीला भेटायची गरज नाही. ध्यानात राहील ना? पाणी जपून वापरा, वाणी जपून वापरा. ऐका, सोप्या भाषेत सांगते तुम्हाला. आयुष्यभर गल्लीमध्ये, चौकामध्ये, गावामध्ये, राज्यामध्ये याची त्याची जिरवा जिरवी करण्यापेक्षा पाणी अडवा, पाणी जिरवा. बरोबर आहे ना? हा ऐका, पहिला मुद्दा धर्माचं रक्षण करा, दुसरा मुद्दा झाडे लावा झाडे जगवा, तिसरा मुद्दा पाणी अडवा पाणी जिरवा, चौथा मुद्दा ज्यांनी जन्माला घातलं त्यांचे उपकार विसरू नका. सोपं करून सांगते बघा. आनंदी जाता आला नाही जाऊ नका, पंढरपूर जाता आला नाही जाऊ नका, कोणत्या तीर्थक्षेत्रावर जाता आला नाही जाऊ नका, पण घरातल्या आईला रुक्मिणी आणि दारातल्या बापाला पांडुरंग म्हणा, झाला तुमचा परमार्थ, कुठेच जायची गरज नाही. हे 4 मुद्दे हृदयावर करून ठेवा. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबराय संतांच्या चरणी अर्पण करते. हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू विजयजी महाराज यांनी संपर्क केला. एवढ्या सुंदर गावाचं दर्शन मला झालं आणि एवढे अगदी गंधर्वसारखे गायन करणारे मंडळी या ठिकाणी मला उपस्थित झाले. महाराजजी अगदी सुंदर पखवाज वाजवतात. त्याचबरोबर गुरुवारी महाराजजी बसलेले आहेत, मोहनदासजी महाराज. तुम्हीही 2 तास कीर्तन ऐकून घेतलं आणि तुम्ही म्हणाल ताई आमचं नाव घेतलं नाही, असं नाही. सगळ्यांचे धन्यवाद. झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करते. एकदा सगळ्यांनी हात वरती घ्या. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे बरं का, अगदी 1 नंबर आहे, अजिबात त्रास मला झाला नाही. ऐका, हात वरती घ्या सगळ्यांनी. मुक्ताईचं भजन आपल्याला करायचं. ऐका, इंद्रायणिका जलभी बोले श्री मुक्ताई माँ, इंद्रायणिका जलभी बोले श्री मुक्ताई माँ, तापी मैया का जलभी बोले श्री मुक्ताई माँ, तापी मैया का जलभी बोले श्री मुक्ताई माँ, निवास ज्ञानदा बोले श्री मुक्ताई माँ बोले, निवासी नाना बोले श्री मुक्ताई माऊली, देहु निवास तुकोबा बोले श्री मुक्ताई माँ बोले, देहु निवासी तुकोबा बोले मुक्ताई माँ, भारत भूमि का कन कन बोले श्री मुक्ताई माँ बोले, भारत भूमि का कण कण बोले श्री मुक्ताई माऊली, निवृत्ती ज्ञानदेव सुपण मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सुपण मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, सावका गुरुवा निडवा चकुवा जनाबाई मीराबाई मंगलनाम, निवृत्ती ज्ञानदेव सुपण मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, ब्रह्मजित खला मुक्ताबाई माझी आई मुक्ताबाई, मुक्ताबाई मसला ठाव द्यावा पायी, मुक्ताबाई मुक्ताबाई शक्ती मुक्ताबाई, सप्तशृंगी माता की ज्ञानेश्वर माऊली